हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत आहोत कॅल्क्युलेशन्स युजिंग लॉगॅरिथमिक टेबल्स. लॉगॅरिथमिक टेबलचा यूज करून आपल्याला करायचे आहेत कॅल्क्युलेशन्स आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं हाऊ टू फाइंड द लॉग फॉर 4 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 2 डिजिट नंबर अँड 1 डिजिट नंबर. आतापर्यंत आपण लॉग कसा फाइंड करू शकतो ते बघितलं आणि त्यानंतर आपल्याला बघायचा अँटी लॉग कसा फाइंड करता येईल. आता अँटी लॉग कशासाठी फाइंड करू आपण, जेव्हा ऑल द व्हॅल्यूजचा आपण लॉग घेऊ. सपोज करा एक कॅल्क्युलेशन आहे, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन आहे. ते मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन आपण सॉल्व्ह करू शकतो युजिंग लॉगॅरिथमिक टेबल. फर्स्ट आपण त्या सगळ्या नंबरचे लॉग घेऊ. जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्या लॉगची करू ऍडिशन, जर डिव्हिजन असेल तर त्या लॉगची करू आपण सबट्रॅक्शन आणि त्यानंतर आपल्याला जी फायनल व्हॅल्यू मिळेल त्या फायनल व्हॅल्यूचा आपल्याला फाइंड करावा लागेल अँटी लॉग. जेव्हा आपण नंबर ऑफ कॅल्क्युलेशन्स घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आता अँटी लॉग कसा फाइंड करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकंच लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही अँटी लॉग कसा फाइंड करू शकाल. आणि इथे आपण काही नंबर्स घेतले ज्यांचा आपल्याला फाइंड करायचा आहे अँटी लॉग्स. बघू शकता 1.4632, 3.3544, 0.2354, बार 2.1965, बार 1.2123. या सगळ्या नंबरचा आपल्याला लॉगॅरिथम अँटी लॉग फाइंड करायचा आहे. सो तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल यावं लागेल अँटी लॉगच्या पेजवर. जर तुमचा लॉगॅरिथमिक टेबल तुम्ही घेतलेला असेल त्यामध्ये एक अँटी लॉगॅरिथम करून पेज असेल त्या पेजवर यावं लागेल. त्या पेजवर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ केलेलं असेल. त्यानंतर इथे हॉरिझॉन्टली 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू 9 नंबर्स असतील. त्यानंतर मेन डिफरन्स मध्ये जर बघितलं स्टार्ट होईल 1 पासून 1, 2, 3, 4 अशा प्रकार नंबर्स असतील. आणि इकडे जर बघितलं तुम्ही व्हर्टिकली तर 0.00 असे स्टार्ट असेल. बघू शकता 0.00 नंतर असेल 0.01, त्यानंतर असेल 0.02, त्यानंतर असेल 0.03 आणि असे जे अँटी लॉगॅरिथम मध्ये व्हर्टिकल लाईन आहे हे 0.00 पासून स्टार्ट होईल आणि एंड होईल 0.99 पर्यंत. बघू शकता तुम्ही 0.99 वर ते खतम होईल आणि स्टार्ट होईल 0.00 पासून. तर बघू शकता आता अँटी लॉग बघताना तुम्हाला बघायचं आहे पॉइंट नंतरचे डिजिट. बघू शकता इथे पॉइंट दिलेला आहे. पॉइंट नंतर तुम्हाला बघायचं आहे 46. जसे इथे 00, 01, 02, 03 आहे तसंच मधात कुठेतरी 0.06 असेल, सॉरी 0.46 असेल. आता तुम्हाला यायचं आहे 0.46 पर्यंत. बघू शकता व्हर्टिकली यायचं तुम्हाला फर्स्ट जे 2 डिजिट आहे फर्स्टच्या नंबरला डिवाइड करावं लागेल. लाईक लॉग मध्ये जसं आपण नंबरला डिवाइड केलं तर फर्स्ट जे पॉइंट नंतर, आता इथे एक मेन थिंग तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की पॉइंट नंतरचे नंबर तुम्हाला डिवाइड करायचे आहेत. तर बघू शकता लॉगॅरिथम मध्ये आपण पॉइंट सोबत घेतलं होतं. आता पॉइंटच्या आधीचा डिजिट आपल्याला सोडून द्यायचा आहे, पॉइंट नंतरचा डिजिट घ्यायचा आहे. बिकॉज इथे गिवन आहे 0.00.01 मीन्स पॉइंट नंतर. तर पॉइंट नंतर 2 डिजिट, त्यानंतर 1 आणि त्यानंतर पुन्हा 1 डिजिट. तर तुम्हाला यावं लागेल 0.46 मध्ये आणि 0.46 मध्ये आल्यानंतर तुम्हाला यावं लागेल 3 पर्यंत. बघू शकता 0.46 मध्ये 3 पर्यंत डाऊन यावं लागेल तुम्हाला आणि तिथे तुम्हाला मिळून जाईल 0.46 ची व्हॅल्यू. बघू शकता तुम्ही 0.46 ची जर व्हॅल्यू बघितली 3 मध्ये तर ती व्हॅल्यू होती 2904. तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्या लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 0.46 पर्यंत या व्हर्टिकली, त्यानंतर हॉरिझॉन्टली जायचं आपल्याला 3 पर्यंत. 3 पर्यंत जर हॉरिझॉन्टली गेलो आपण तर व्हॅल्यू आहे 2904. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे 2 नंबर आहे. 2 मध्ये बघायचं आपल्याला मेन डिफरन्स आणि 2 मध्ये मेन डिफरन्स सुद्धा बघू शकता तुम्ही. सिमिलरली इथपर्यंत खाली यायचं 0.46 पर्यंत मेन डिफरन्स असेल 1. सो आपली व्हॅल्यू आलेली आहे 290. त्यानंतर बघू शकता व्हॅल्यू आलेली होती आपली 2904. बघून घ्या 2904. यामध्ये आपल्याला 1 जो आहे तो ऍड करावा लागेल बिकॉज मेन डिफरन्स ऍड होतो. सो अँटी लॉग मध्ये काय होईल, मेन डिफरन्स ऍड होईल. मेन डिफरन्स इज ऍडेड. मेन डिफरन्स काय करायचा, ऍड करायचा इन अँटी लॉगॅरिथम. सो बघू शकता 2905 व्हॅल्यू आलेली आपली 2905. ऑलवेज अँटी लॉग फाइंड केल्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर द्यायचं आपल्याला पॉइंट. ऑलवेज फर्स्ट डिजिट नंतर द्यायचं आपल्याला पॉइंट. दॅट इज व्हॅल्यू आली आपली 2.905. आता जी व्हॅल्यू होती आपली पॉइंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल त्याला घ्यायचं आपल्याला 10 चा पॉवर. सो 10 चा पॉवर येऊन जाईल 1. बघू शकता इथे 2.905 इंटू 10 चा पॉवर आलेला आहे 1. सो नेक्स्ट नंबर आपल्याला बघायचा आहे 3.3544. फर्स्ट पार्ट मध्ये येतील 2 डिजिट, सेकंड पार्ट मध्ये पुन्हा 1 डिजिट येईल आणि थर्ड पार्ट मध्ये सुद्धा येईल 1 डिजिट. तर बघू शकता फर्स्ट पार्ट जो आहे तो आपल्याला व्हर्टिकली डाउनवर्ड यायचा आहे. कुठेतरी इकडे 0.35 दिसेल तुम्हाला
इन द अँटी लॉगॅरिथमिक टेबल. बघू शकता अँटीलॉग मध्ये बघायचा आहे 0.35 बघितल्यानंतर आपल्याला हॉरिझॉन्टल जायचा आहे 4 पर्यंत. तो सिमिलरली हॉरिझॉन्टली जा 4 पर्यंत. हॉरिझॉन्टली जर 4 पर्यंत गेलो आपण 35 मध्ये तर व्हॅल्यू दिसेल आपल्याला 2259. व्हॅल्यू दिसेल आपल्याला 2259. 2259 ही व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मेन डिफरन्स. मेन डिफरन्स बघायचा आपल्याला 4 मध्ये. सिमिलरली त्याच लाईन मध्ये सरळ समोर जा 4 पर्यंत यावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स बघायसाठी. आणि मेन डिफरन्स असेल 2. मेन डिफरन्स आलेला आपला 2. तर बघू शकता 2259 प्लस 2. आता याची करावं लागेल आपल्याला ऍडिशन. बघू शकता 2259 प्लस 2 करावं लागेल. 2259 प्लस 2 दॅट इज 2 प्लस 9. 9 प्लस 2 दॅट इज 11. कॅरी 1. 5 प्लस 1 6. 2261. सो आपली व्हॅल्यू आलेली आहे 2261. व्हॅल्यू असेल 2261. त्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल आपल्याला पॉईंट. बघून घ्या ऑलवेज आपल्याला फर्स्ट डिजिट नंतर द्यायचा आहे पॉईंट इंटू 10 रेज टू द पॉवर. आता होऊ शकता 10 चा पॉवर पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल ती घ्यायची आपल्याला 10 च्या पॉवर मध्ये आणि व्हॅल्यू असेल 10 रेज टू द पॉवर 3. तर बघू शकता आन्सर आलेला आपला 2.261 10 रेज टू द पॉवर 3. नेक्स्ट आपण बघू 0.2354. तर बघू शकता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे 0.2354. फर्स्ट पार्ट असेल 23, सेकंड पार्ट असेल 5 आणि थर्ड पार्ट असेल 4. तर पुन्हा बघू शकता 0.23 पर्यंत यायचं आहे तुम्हाला व्हर्टिकली डाऊनवर्ड या 0.23 पर्यंत. 23 पर्यंत आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे 5 मध्ये. बघून घ्या व्हॅल्यू बघायची हॉरिझॉन्टल व्हॅल्यू 5 मध्ये. दॅट इज सेकंड पार्ट असेल 5. तर 5 मध्ये बघू शकता तुम्ही 1718. व्हॅल्यू असेल आपली 1718. 5 मध्ये बघा 1718. त्यानंतर मेन डिफरन्स सुद्धा बघायचा आपल्याला 4 मध्ये. मेन डिफरन्स बघू शकता सिमिलर लाईन मध्ये जा तुम्ही मेन डिफरन्स पर्यंत आणि मेन डिफरन्स बघा 4 मध्ये. मेन डिफरन्स जर 4 मध्ये बघितला तो असेल 2. मेन डिफरन्स बघू शकता 2 असेल. त्यानंतर ऍडिशन करा 1718 प्लस 2 केलं तर आन्सर येईल 2 प्लस 8 10 0 कॅरी 1 1 प्लस 1 2 7 and 1 1720. सो आपली व्हॅल्यू आलेली आहे 1720. बघू शकता व्हॅल्यू आलेली आपली 1720. त्यानंतर बघू शकता फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट. फर्स्ट डिजिट नंतर आपण दिला पॉईंट. त्यानंतर घ्यावं लागेल 10 रेज टू द पॉवर. सो बघू शकता पॉईंटच्या आधी आहे 0, 10 रेज टू द पॉवर 0. सो घ्यावं लागेल आपल्याला 10 रेज टू द पॉवर 0 अँड 10 रेज टू द पॉवर 0 इज 1. कुठल्याही व्हॅल्यूचा पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर असतं 1. सो 10 रेज टू द पॉवर 0 होऊन जाईल 1 मल्टिप्लाइड बाय सेम व्हॅल्यू. आन्सर सेम व्हॅल्यू येईल. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू दिली आहे बघू शकता इकडे 1965. 19 मध्ये आपल्याला बघायचं आहे 6. 5 मध्ये बघायचं आहे मेन डिफरन्स. तर बघू शकता फर्स्ट पार्ट असेल 19, सेकंड पार्ट असेल 6 आणि थर्ड पार्ट असेल 5. तर बघू शकता 0.19 मध्ये आपल्याला व्हर्टिकली यायचे खाली. तर बघू शकता 0.19 पर्यंत आलेलो आपण 0.19 पर्यंत. 0.19 दॅट इज 0.19 बघू शकता तुम्ही तुमच्या अँटीलॉग मध्ये. अँटीलॉग मध्ये 19 बघितल्यानंतर तुम्हाला जावं लागेल हॉरिझॉन्टली 6 पर्यंत. बघा आता 19 मध्ये आलो की सेम लाईन मध्ये हॉरिझॉन्टली जा 6 पर्यंत. 6 पर्यंत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल व्हॅल्यू असेल 1570. तुम्ही सुद्धा बघू शकता हॉरिझॉन्टली जायचं आता 6 पर्यंत 1570 ही व्हॅल्यू असेल आपली. बघू शकता 0.19 मध्ये जर 6 बघितलं तर 1570 ही व्हॅल्यू असेल. मेन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 5 मध्ये. सो बघू शकता मेन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 5 मध्ये. सिमिलरली सेम लाईन मध्ये तुम्ही 5 पर्यंत समोर जाऊ शकता आणि 5 मध्ये जर मेन डिफरन्स बघितला आपण तर मेन डिफरन्स असेल 2. पुन्हा मेन डिफरन्स आलेला आपला 2. 1570 प्लस 2 दॅट इज 1572. बघून घ्या मेन डिफरन्स ऍड करायचा आहे 70 प्लस 2 दॅट इज 2 1572 इंटू. बघू शकता आता त्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट 10 रेज टू द पॉवर. आता घ्यावं लागेल 10 रेज टू द पॉवर. आता बघू शकता इथे व्हॅल्यू आली आहे बार 2 असेल तर 10 रेज टू द पॉवर येऊन जाईल -2. बघू शकता 10 रेज टू द पॉवर येईल -2 बिकॉज व्हॅल्यू होती बार 2. 10 रेज टू द पॉवर येईल -2. सो नेक्स्ट व्हॅल्यू बघू शकता तुम्ही 2-1 मध्ये बघावं लागेल 2, 3 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज फर्स्ट पार्ट असेल 2-1, सेकंड असेल 2 आणि थर्ड पार्ट असेल 3. तर बघू शकता 2-1 मध्ये 2 अँड 3 मध्ये मेन डिफरन्स बघावं लागेल. इतकं आन्सर तुम्ही फाइंड करा आणि याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. त्यानंतर बघू शकता 10 रेज टू द पॉवर येईल बार 1 आहे तर -1. सो तुम्हाला 10 रेज टू द पॉवर -1 येईल. हे मी फाइंड करून दिलंय. तुम्हाला फाइंड करायचं फक्त अँटीलॉगची व्हॅल्यू किती येईल. तर तुम्ही आन्सर हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता.